श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, प्रार्थना फक्त बसून मंत्राचा जप करणे नव्हे, तर यामध्ये तुम्हाला प्रामाणिक मनाने देवाची उपासना देखील करावी लागेल. भगवंताला प्रार्थना करण्याआधी मन शुद्ध, शांत आणि ध्यानमय स्थितीत असणे आवश्यक आहे. वैदिक अवस्थेत प्रार्थना करण्यापूर्वी आणि प्रार्थनानंतर ध्यान केले जाते. एकाग्र मनाने केलेली प्रार्थना आणखीन शक्तिशाली बनते. जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा पूर्णपणे ध्यानमग्न होऊन बसा. जर मन आधीच इतरत्र भटकत असेल तर आपण देवाला प्रार्थना करू शकत नाही. जेव्हा आपल्याला काही दुःख होते तेव्हा आपले मन तिथेच राहते आणि आपण एकाग्र करून प्रार्थना करण्यास अक्षम असतो. म्हणूनच लोक दुःखामध्ये अधिक प्रार्थना करतात. प्रार्थना म्हणजे आत्म्याची हाक आहे आणि ती आपल्या मनातून बाहेर आली पाहिजे. देवाला प्रार्थना करा. प्रार्थना कधी करावी? जेव्हा आपण कृतज्ञता अनुभवत आहात किंवा आपण खूप असहाय्य किंवा दुर्बल वाटत असेल तेव्हा प्रार्थना केली जाते. या दोन्ही परिस्थितीत आपली प्रार्थना ऐकली जाईल. जेव्हा आपणास असहाय्य वाटते तेव्हा प्रार्थना आपल्या मनातून स्वतःहून बाहेर येते. म्हणून असे म्हटले जाते की निर्बलांचे बलराम. जर तुम्ही अशक्त असाल तर देव तुमच्याबरोबर आहे. जेव्हा आपण आपल्या मर्यादित क्षमतेची जाणीव करता तेव्हा त्या क्षणी प्रार्थना होते. जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण दुर्बल आहोत किंवा प्रतिकूल परिस्थितीत आपले समर्थन करण्यास कोणी नाही, तेव्हा आपण प्रथम देवाची आठवण ठेवतो. आपण देवाची प्रार्थना करीत आहात हे महत्त्वाचं नाही. प्रार्थनेत वापरलेले शब्द, चिन्ह आणि विधी एखाद्या विशिष्ट धर्माद्वारे दिले जाऊ शकतात, परंतु प्रार्थना त्या पलीकडे आहे. भावना शब्दांच्या आणि धर्मापासून दूर असलेल्या सूक्ष्म स्तरावर देवाला प्रार्थना केली जाते. प्रार्थना आपले कर्म बदलू शकते. प्रामाणिक मनाने केलेली प्रार्थना माणसाच्या शरीरात शक्ती संक्रमित करते. दैवी सामर्थ्याने आपली धूर्तता दर्शवण्याचा प्रयत्न करू नका. काही लोक उर्वरित वेळेस देवाला प्रार्थना करतात जेव्हा त्यांच्याकडे कोणतेही काम नसते, मेजवानीसाठी किंवा मेजवानीसाठी पाहुणे नसतात, तेव्हा त्यांना देवाची आठवण येते. देवाला दिलेला असा वेळ चांगला नाही. आपण दैवीपणासाठी आपला सर्वोत्तम वेळ घालवावा, तर आपल्याला त्याचे योग्य प्रतिफळ नक्कीच मिळेल. जर तुमची प्रार्थना ऐकली गेली नाही तर आपण त्यांचे सर्वात चांगले वेळ कधीही काढले नसते. आता जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्याकडे देवाकडे वेळ नसेल तर देव तुमच्यासाठी वेळ का द्यावा? ज्यांना चांगल्या अंतःकरणाने त्यांचे स्मरण आहे ते आपल्यावर नव्हे तर त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतील. म्हणून जर तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायची असेल तर या गोष्टी लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.